नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण मोसंबी आणि संत्रा बागेमध्ये जी फळगळ होते आंब्या बहाराची, तर त्याविषयी चर्चा करणार आहोत. मित्रांनो, ही फळगळ नेमकं का होते, कोणकोणत्या कारणाने होते, फळगळ आपण कधी थांबवू शकतो, त्याचबरोबर असा एखादा चमत्कार आहे का की जेणेकरून एक दोन स्प्रे काढले किंवा आपण एक दोन ड्रिचिंग केल्या आणि त्याच्यानंतर लगेच आपली फळगळ ही 100% स्टॉप झाली. तर याच्यावरती कशा पद्धतीने काम करणं गरजेचं आहे, त्याचबरोबर काम करण्याचा पिरियड कोणता असला पाहिजे, तर हे सर्व समजून घेऊ. मी आपला मित्र सुरेश पोकळ आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल कृषिगाथा मध्ये. मित्रांनो, फळगळ ही एका दिवसाची समस्या नसते, तर फळगळीची अनेक कारणं असतात. तर ती कारणं पहिली समजून घेऊ, कोणकोणती कारणं असतात. मित्रांनो, फळगळीची अनेक कारणं आहेत. तसं पाहायला गेलं तर जे सुरुवातीला आपण अन्नद्रव्याची जी डेफिशियन्सी येऊ नये म्हणून खताचा पुरवठा करतो, तर तो खताचा असंतुलित पुरवठा जर बागेला झाला तरी सुद्धा आपली फळगळ होऊ शकते. त्याच्यानंतर बुरशीजन्य आजाराने सुद्धा आपली फळगळ होऊ शकते. त्याच्यानंतर या बहार ज्यावेळेस धरतो त्याच्यानंतर वेगवेगळे कीड रोग हे आपल्या बागेवरती येत असतात. कीड रोगाने जर आपल्या झाडामध्ये जे रस शोषण करतात किंवा स्टोरेजचं शोषण करतात, देठा भोवताली जर यांचा अटॅक खूप जास्त असेल तर त्याने सुद्धा आपली फळं कालांतराने गळायला सुरुवात होऊ शकतात. त्याचबरोबर जे हार्मोन्स अनबॅलेन्सिंग आहे तर त्याच्यामुळे सुद्धा आपली फळगळ होऊ शकते, किंवा शेतकऱ्याची चुकी आणि त्याचबरोबर झाड जर डिंक्याग्रस्त असेल पाठीमागच्या वर्षी तरी सुद्धा या वर्षी सुद्धा आपल्या बागेची फळगळ ही होऊ शकते. मित्रांनो, ही झाले कारण. पण याच्यावरती मग काम कसं करायचं, कारण आपण जर आज कामाला सुरुवात केली म्हणजे ज्यावेळेस शेतकरी कधी जागा होतो, तर ज्या वेळेस त्यांच्या बागेमध्ये काही फळं ही पिवळी पडताना दिसतील, हिरवी फळं गळताना दिसतील, त्याच्यानंतर बागेमध्ये भरपूर प्रमाणात बुरशीजन्य आजाराने फळं गळलेली दिसतात, त्याच्यानंतर कोलोट्रोटिकम असेल, फ्युजेरियम असेल, त्याच्यानंतर डिप्लोडिया असेल, फाटोप्थोरा असेल, तर या सर्व बुरशांनी जेव्हा आपली बागेमध्ये फळं गळताना दिसतात तर त्याच्यानंतर शेतकरी कामाला लागायला सुरुवात करतात. म्हणजे अचानक शेतकऱ्याला असं वाटतं की कुणाला तरी विचारायचं, त्यांनी एखादी फवारणी सांगितली, त्याने फरक पडला नाही म्हणून दुसऱ्याला विचारायचं किंवा दुकानदाराला विचारायचं. मग अनेक औषधं मारून मारून ती फळगळ ही स्टॉप होणारी आहे का, तर याचं उत्तर आहे ऐन टायमाला केलेलं कोणतंही काम हे 100% यशस्वीरित्या काम करत नाहीये. मित्रांनो, त्याच्या पाठीमागचे कारण पण तसेच असतात. कारण जे पाठीमाग झालेला अटॅक आहे, मग तो बुरशीजन्य असेल किंवा कीड रोगांचा असेल किंवा अन्य इतर कारण असतील, तर त्यामुळं तो पहिलाच अटॅक बागेमध्ये झालेला असतो आणि त्याने फळं ही कमजोर झालेली असतात, झाड कमजोर झालेलं असतं आणि त्याचं देठ सुद्धा कमजोर झालेलं असतं, म्हणून ती फळं गळणारच असतं. परंतु तुम्ही स्प्रे मारून मारून कितीक मारणार आहेत आणि त्याच्यानंतर त्या स्प्रेने एवढा प्रभाव पडतो का? कारण झाडाचं जे शरीर आहे तर ते पूर्ण समजून घेणं गरजेचं आहे. कारण झाडामध्ये कोणतंही तुम्ही अन्नद्रव्य दिल्याच्या नंतर किमान त्याचे आपल्याला जे रिझल्ट आहेत ते 1 महिन्यानंतर आपल्याला दिसू लागतात. मित्रांनो, ही सर्व प्रक्रिया होण्यासाठी किमान 1 ते 2 महिन्याचा कालावधी हा जात असतो. म्हणून आपल्याला फळगळ होण्याआधीच आपल्याला त्याच्यावरती अंकुश लावणं गरजेचं असतं. म्हणजे फळं ज्यावेळेस चांगल्या अवस्थेमध्ये असतात त्याच वेळेस आपल्याला न्यूट्रिशन मॅनेजमेंट करणं गरजेचं असतं. ज्यावेळेस फळं ही आपली चांगली दिसत असतात, कोणताही रोग दिसत नसतो, त्याच वेळेस आपल्याला प्रिव्हेंटिव्ह मध्ये आपल्याला बुरशीनाशकाचा वापर करणं गरजेचं असतं. कीड रोग येऊ नये म्हणून त्याच्यावरती फवारण्या वेळच्या वेळी काढणं गरजेचं असतं आणि त्याचबरोबर न्यूट्रिशन मॅनेजमेंट हे व्यवस्थित करणं गरजेचं असतं. परंतु आपण काय करतो की टायमाला जे खतं आपल्याला भेटतील किंवा कोणी सांगितलं तर ते खतं आपण देऊन फळगळ थांबवण्याचा प्रयत्न करतो. परंतु याच्यासाठी ज्यावेळेस आपण डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या महिन्यामध्ये आंबे बहाराचा जो फोडण्याचा कालावधी असतो किंवा बहार धरण्याचा कालावधी असतो, त्यावेळेस झाडामध्ये ट्रेस हार्मोन्स तयार होत असतात आणि हे हार्मोन्स ज्यावेळेस पाणी देतो त्याच्यानंतर हे हळूहळू कमी होऊन जातात आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जी ऑक्सिन, त्याच्यानंतर सायटोकायनिन ह्या हार्मोन्सची निर्मिती होते आणि त्याच्यानंतरच आपल्या बागेमधून फुल बाहेर येतं. तर मित्रांनो, हे सर्व हार्मोन्स आपल्यासाठी गरजेचे असतात आणि त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं असतं, तर सुरुवातीला आहे की आपल्या बागेची गरज ओळखणं गरजेचं आहे. आपल्या बागेला नेमकं कोणत्या न्यूट्रिशनची गरज आहे किंवा आपण जे न्यूट्रिशन मॅनेजमेंट करतो तर त्याच्यामध्ये ज्या त्या टायमिंग मध्ये जरी कमतरता वाटत नसेल तरी सुद्धा ते न्यूट्रिशन जाणं गरजेचंच आहे. त्याचबरोबर आपल्या बागेमध्ये
आपण जी चूक करतो, म्हणजे चूक कोणती असते की वाजवीपेक्षा जास्त पाणी देणे, त्याच्यानंतर ड्रिपचं जरी असेल तरी ते सुद्धा वाजवीपेक्षा जास्त जर पाणी झालं तर निश्चितच त्याचे दुष्परिणाम हे आपल्याला पाहायला भेटू शकतात. आपल्या बागेमध्ये जे बुरशीजन्य आजार असतात, तर हे बुरशीजन्य आजार कधी फैलावतात, तर ज्या वेळेला आपली बाग कमजोर होते. आपली बाग कमजोर कधी होते, तर ज्या वेळेला आपण वाजवीपेक्षा जास्त पाणी आपल्या बागेमध्ये देतो, त्याच्यानंतर जे गुड बॅक्टेरिया असतात किंवा आपण म्हणू शकतो की आपल्या बागेमध्ये जे पण कार्य करणारे सैनिक असतात, तर हे गुदमरून मारतात. ते कधी मारतात, तर आपण वाजवीपेक्षा सतत पाण्याचा पुरवठा एका जागेवरती करणं, त्याच्यानंतर पाणी वाजवीपेक्षा जास्त मुळाच्या भोवताली ज्यावेळेस होतं, तर त्यावेळेस तिथं चांगल्या बॅक्टेरिया मरून जातात आणि तिथं उगम होतो तो म्हणजे बुरशींचा. आणि बुरशीनं सतत ओलाव्यामध्ये ज्यावेळेस झाडांच्या मुळा येतात, तर त्यावेळेस त्या बुरशी पूर्णतः मुळावरती अटॅक करतात आणि झाडाला आपण अन्नद्रव्याचा कितीही पुरवठा केला तरी सुद्धा झाडवरती आपल्याला डेफिशियन्सी दाखवत चालतंय. डेफिशियन्सी का दाखवतंय, कारण आपण पुरवठा जरी केलेला असला तरी त्या मुळा ते अन्नद्रव्य घेऊ शकत नाही आणि त्यामुळेच वरती डेफिशियन्सी दिसते आणि त्यामुळे झाडामध्ये स्टोरेज होत नाही आणि स्टोरेज न झाल्यामुळं झाड चांगल्यापैकी फुलधारणा करत नाही. ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपल्या बागेमध्ये किती प्रमाणामध्ये आपल्या बागेमधून फुल निघण्याची क्रिया ही स्टोरेज वरती अवलंबून असते आणि ज्या वेळेस बागेमधून फुल बाहेर पडत असतं, तर त्या वेळेला त्या फुलांना सुद्धा अन्नद्रव्याचा पुरवठा हवा असतो, तेव्हाच ती पूर्णतः आपल्या बागेवरती टिकू शकतात. अन्यथा त्याची ड्रॉपिंग ही 100% ठरलेली असते, कारण झाड हळूहळू पिवळं पडत चालतं आणि त्याच्यावरती लागलेली पूर्ण फुलं ही सुद्धा कवळ्या अवस्थेमध्ये छोट्या छोट्या वाटाण्याच्या आकाराचे असतील, बोराच्या आकाराचे असतील, जी पण फळं आहेत तर ती ड्रॉप व्हायला सुरुवात होत असतात. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय, पहिलं तर पाणी व्यवस्थापन हे एकदम व्यवस्थित करायचंय, जेणेकरून वापसा परिस्थिती बागेमध्ये राहील. त्याचबरोबर झाडाची मुळसड होणार नाही आणि त्यामुळं झाडामध्ये कुठल्याही प्रकारचा बुरशीचा शिरकाव हा होता कामा नये, यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे. मित्रांनो, दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे ज्या वेळेला बुरशीजन्य आजार जर झाडामध्ये शिरकाव झाला, तर त्याच्यानंतर ते झाड रिवाज जातं आणि पुन्हा ज्या वेळेस ते झाड पालवी व्यवस्थित फोडतं, झाड आपल्याला व्यवस्थित दिसतं, परंतु दुसऱ्या वर्षी सुद्धा त्याचे दुष्परिणाम जाणून येतात आणि झाड स्वतःला रिकव्हर करता करता 1 वर्ष पूर्णतः निघून जातं आणि झाड ग्रीन जरी दिसलं तरी सुद्धा दुसऱ्या वर्षी सुद्धा त्या बागेवरची जी फळं आहेत ती गळून पडू शकतात. मित्रांनो, त्याच्यानंतर आला कीड रोगचा प्रश्न. कीड रोग आपल्या बागेवरती सतत असतात, परंतु आपल्याला त्याला फवारणीच्या मार्फत वेळोवेळी कव्हर करणं हे गरजेचं असतं. ज्या वेळेस कीड रोग आपल्या बागेवरती येतात, त्याच्यानंतर देठाभोवती अटॅक करणारे मिलीबग सारखे रोग, त्याच्यानंतर सिट्रस सायला सारखे रोग, त्याचबरोबर कोळीचा उपद्रव वाढलेला असेल किंवा अन्य इतर रसशोषक ज्या किडी असतात, तर त्या झाडातलं स्टोरेज आणि त्याचबरोबर देठाभोवती अटॅक करून या ठिकाणी आपल्या फळांचं देठ जे आहे तर ते कमजोर करतात आणि फळापर्यंत जेवढं पोषण जायला पाहिजे तेवढं जात नाही आणि त्याच्यानंतर ते फळ कसं तरी आपलं तग धरून राहतं आणि त्याच्यानंतर कालांतराने जशी जशी फळाची साईज मोठी होईल, ज्यावेळेस फळांना पाण्याचा आणि अन्नद्रव्याचा पुरवठा हा जास्त प्रमाणात लागत असतो, तर त्याच वेळेस ते देठ दम धरत नाही आणि त्याच्यानंतर सुद्धा आपली फळगळ ही क्वचित प्रमाणात होऊ शकते. मित्रांनो, आता आपण बघूयात की हार्मोन्स अनबॅलेन्सिंग झाल्यानंतर जी फळगळ होते तर ती कशा पद्धतीने होते. मुख्यतः आपल्या झाडामध्ये ऑक्सिन असेल, सायटोकायनिन असेल, जिब्रेलिन असेल, त्याचनंतर इथिलिन असेल, तर हे सर्व हार्मोन्स वेळोवेळी आपल्या बागेमध्ये असणं गरजेचं असतं आणि त्याचमध्ये आपला जो हव्यास म्हणू शकतो किंवा एक बहार असताना आपण दुसऱ्या बहारासाठी प्रयत्न ज्यावेळेस करतो, तर त्यावेळेस हे बाकीचे जे 3 मुख्य हार्मोन्स आहेत ते कमी होते आणि त्याच्यानंतर तिथं इथिलिन हार्मोन्स जास्त प्रमाणात ऍक्टिव्ह होतात. ते कधी होतात, तर ज्या वेळेला आपण आंबे बहार असताना सुद्धा मुर्ग बहारासाठी बाग ताणावरती धरतो आणि त्याच्यामुळे ट्रेस हार्मोन्स बागेमध्ये जास्त प्रमाणात तयार होऊन या ठिकाणी ज्या वेळेला आपण पुन्हा पाणी देतो किंवा मुर्ग बहार फोडतो, त्याच्यानंतर आपल्या जे फळांचे देठ असतात ते कमजोर होतात किंवा त्या टायमिंग मध्ये पूर्ण फळांचा चमडा हा रट होऊन जातो आणि त्याच्यानंतर त्यांची घेण्याची क्षमता ही कमी होऊन जाते आणि ज्या वेळेला पाऊस पडतो किंवा आपण भरपूर प्रमाणात पाणी त्या झाडांना देतो, तर त्या वेळेला बागेमधून जेवढं पाणी झाडामधून त्या फळांना जाणं आवश्यक असतं, तर त्या झाडामधून जेवढं पाणी ते फळांना देण्याचा प्रयत्न करतं,
जे झाड आहे ते फळांना पाणी देण्याचा प्रयत्न करतात, परंतु फळांची क्षमता किंवा त्या देठाची क्षमता नसल्यामुळं या ठिकाणी डायरेक्टली ते फळ हे झाड सोडून देतं, कारण त्याची क्षमताच नसल्यामुळं झाड सुद्धा त्याला स्वतःवरती ठेवत नाही आणि ते फळ सुद्धा आपल्याला ड्रॉपिंग होताना या ठिकाणी दिसू शकतात। आपल्या बागेमध्ये आपल्याला या सर्व फळगळीपासून वाचायचं असेल तर आपल्याला सुरुवातीपासून काम करणं गरजेचं आहे। ज्यावेळेस आपण बहार फोडतो त्यानंतर आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्ये, दुय्यम अन्नद्रव्ये, त्याचबरोबर आपल्याला मुख्य अन्नद्रव्ये या तिन्हीचा पुरवठा हा व्यवस्थित करणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर वॉटर सोल्युबलच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला वेळोवेळी व्यवस्थित काम करणं गरजेचं आहे। त्याचमध्ये मित्रांनो आपल्याला जे आपले जैविक खतं म्हणतो किंवा बॅक्टेरिया म्हणतो आपण, तर त्या सुद्धा बागेमध्ये व्यवस्थित गेल्या पाहिजे। सेंद्रिय खताची मात्रा, शेण खताची मात्रा ही सुद्धा व्यवस्थित बागेमध्ये जाणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर हार्मोन्स ज्यावेळेस आपल्याला फवारणीची गरज असेल किंवा हार्मोन्स फवारायची गरज असेल तर त्यावेळेस आपल्या बागेमध्ये वरतून आपण हार्मोन्सची सुद्धा स्प्रे जाणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर आपण जी बुरशीजन्य आजारापासून वाचण्यासाठी वेळोवेळी बुरशीनाशकाचा वापर करणं गरजेचं आहे। मित्रांनो त्याचमध्ये आपण सुरुवातीपासून जे काम करायचे तर ते व्यवस्थित टप्प्याने आपण जर व्यवस्थित काम केले तरच आपण म्हणजे आपण जे ऑगस्ट सप्टेंबर मध्ये होणारे फळगळ आहे तर त्यापासून या ठिकाणी वाचू शकतो। मित्रांनो झाडं आपल्याला काय बोलतात, काय म्हणतात तर त्याचं पूर्ण परीक्षण करणं गरजेचं आहे। त्याचनुसार आपल्याला आपल्या बागेमध्ये न्यूट्रिशन डेफिशियन्सी जाणू नये किंवा जी बुरशीजन्य आजारापासून वाचायचं असेल तर या पावसाळ्यामध्ये चांगल्यापैकी ज्या बॅक्टेरिया येतात, चांगल्या कंपनीच्या बॅक्टेरिया येतात, किंवा बॅक्टेरियाचा वापर करा, ट्रायकोसुडाचा वापर करा, मायक्रोरायझाचा वापर करा, व्हॅमचा वापर करा। त्याचबरोबर इतर ज्या NPK कॉन्सो असतील, त्याच्यानंतर झिंक सॉल्युबलायझिंग असेल, त्याचनंतर सल्फर सॉल्युबलायझिंग असेल, तर ह्या सर्व बॅक्टेरिया आपल्या बागेमध्ये जाऊन देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करा। त्याचबरोबर मित्रांनो पूर्णतः बाग ही नियोजनावरती आधारित असते। त्याचमध्ये पाण्याचं नियोजन व्यवस्थित करा, जेणेकरून वाजूपेक्षा जास्त पाणी होता कामा नये आणि झाडांना पाणी कमीही पडता कामा नये। त्याचमध्ये तुम्ही जर संपूर्ण शेड्यूल व्यवस्थितरित्या हँडल केलं तर निश्चितच आपली बाग ही चांगली राहण्यासाठी मदत होणार आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। काही समस्या असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा। धन्यवाद।